प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा व तालुकास्तरीय आढावा बैठक व गुणवंत शिक्षक शाळा सन्मान सोहळा संपन्न। याबाबत वृत्त असे की प्रहार शिक्षक संघटना धुळे जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक 29 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था अभियंतानगर धुळे या ठिकाणी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा व तालुका स्तरावर आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत गुणवंत शिक्षक व शाळा सन्मान सोहळा या ठिकाणी करण्यात आला। त्याचबरोबर प्रहार शिक्षक संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली। तर यावेळेस प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस बुलढाणा जिल्हाध्यक्ष महेंद्र शेटे, सरचिटणीस अमरावती अमोल वेरेकर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राऊत, धुळे जिल्हा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, गटनेते रवींद्र खैरनार, भैयासाहेब संजय शिंदे, संचालक बापू पारधी, रवींद्र बोरसेसर, भूपेश वाघ, संचालिका सौ वैशालीताई शिंदे, संचालक शिरीष बिरारी, प्रकाश बच्चाव सर, भैयासाहेब विनोद पाटील, शिवानंद बैसानी, धीरज परदेशी, अनंत तोरवणे, श्रीमती वंदना सावंत, श्रीमती छाया परदेशी, श्रीमती दीपाली पवार, श्रीमती शैलेजा संगानशिव, श्रीमती बबिता वाघ, श्रीमती तृप्ती राजूरकर, श्रीमती ज्योती वराडे, श्रीमती ज्योत्सना सनेर आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस विविध शिक्षकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर आदर्श शाळेच्या शिक्षकांना देखील सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर या ठिकाणी विविध तालुका जिल्हा स्तरावर नियुक्तीपत्र देऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने यावेळी जिल्हा सल्लागार म्हणून दिलीप ठाकरे, केंद्र प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली। तर प्राध्यापिका शिक्षिका अनिता एरराव, त्याचबरोबर धुळे तालुका सरचिटणीस प्राथमिक शिक्षक अविनाश काकुडदे, प्राथमिक शिक्षिका पल्लवी मांडोळे, तालुका कोषाध्यक्षपदी धुळे तालुका सल्लागार म्हणून अरविंद गायकवाड, नाशिक जिल्हाध्यक्षपदी अनिल वाडेकर आदींची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली। तर कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेशजी धात्रक, मुख्य संघटक रणजित लांडगे, वंदना सावंत, तृप्ती धात्रक, दीपाली पवार, ज्योती वराडे, राकेश केदार, राजेंद्र सुरेंशी, अशोक केले, ज्योत्सना सनेर आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता। कारण प्रहार संघटना ही आता दिवाळीचा आधीपासूनच विषय होती। खूप म्हणजे मी आंतरजिल्हा बदली करून आलेली आहे, पालघर जिल्ह्यातून आलेली सर, आणि मला सांगावं असं वाटतं की आंतरजिल्हा बदली मला खूपच एक मला जर कोणी विचारलं की तुमच्या जिल्ह्यातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता, तर तो पालघर जिल्ह्यातून बदली होणं सर्वांनाच माहिती, कारण 10% पालघर जिल्हा मोडला जातो आणि पालघर जिल्ह्यामधून आंतरजिल्हा बदली होऊन येणं हे सगळ्यात मोठं नशीबवान असतं, त्याच्यातलीच मी एक। पण आम्हाला नशीबवान करणारे सर्व आपल्या इथे उपस्थित आहेत जे आंतरजिल्हा बदलीचे सर्व आहेत, कारण तुमच्यामुळे आमच्यासारखे कुटुंब एकत्र येतात आणि हा सर्वात मोठा विषय आहे। कारण आंतरजिल्हा बदली हा प्रत्येक शिक्षकाचा एक महत्वाचा विषय असतो की तो जो त्यातून जातो त्यालाच कळतं। म्हणून मी मनपूर्वक धन्यवाद मानते महेश ठाकूर सरांचे, आणि यापुढे मी प्रहार संघटनेमध्ये मनापासून काम करेल असं आश्वासन देते। या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा संचालक आदरणीय आप्पासाहेब बैसाने, विकास बँकेचे माजी संचालक आदरणीय भैयासाहेब शिंदे, आमच्या पतसंस्थेचे संचालक आदरणीय गोपीजी वाघ सर, आदरणीय रवींद्र बोरसे सर, आमच्या विकास बँकेचे माजी संचालक आदरणीय नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली की आदरणीय अनिलजी वाडेकर सर, एक मुरुक मैदान तोफ आहे, नंदुरबार जिल्ह्यात खूप चांगलं संघटनात्मक दृष्ट्या त्यांनी काम केलेलं आहे आणि एक सुट्टे निवड आज आपल्या संघटनेच्या माध्यमातून झालेली आहे। ते बोलता कमी पण कृतीतून काम करून दाखवतील असे आपले सन्मित्र या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या 20 महिन्यापासून प्रहार संघटनेचं एक रोपटं लावलं आणि त्याचं रोपटं लावण्याचं काम आदरणीय आमचे मित्र
जिल्हा अध्यक्ष आदरणीय योगेशजी धात्रक सर आणि त्यांची सर्व टीम, विलास पाटील सर असतील, त्यांचे सर्व सहकारी. तर बरोबर एक वाखाणण्याजोगं तरुण तडफदार असं नेतृत्व, शिक्षकांच्या अडीअडचणींसाठी धावून जाणारं, रात्र पहाट वेळेचं कधी भान न ठेवणारं, विचारपूर्वक निर्णय घेऊन बेभानपणे राबवणारं असं एक नेतृत्व योगेश धात्रक सर आहेत. आणि त्यांनी आपल्या या कमी कालावधीमध्ये संघटनेचं हळूहळू या घटनाचं वटवृक्षेप करायला सुरुवात केलेली. चांगलं काम त्यांचं हातून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये घडतंय. समन्वयाच्या माध्यमातून असेल, आमची समन्वय संघटना आहे जिल्ह्याची, पण त्या संघटनेमध्ये सुद्धा काही शिक्षकाचे महत्वाचे जटिल प्रश्न असतील तर त्याच्यात वाचा फोडली पाहिजे असं आजही सांगणारे आमचे योगेश सर आहेत. तर त्यांची ही टीम काम करते. आपण योग्य निवड त्यांची केलेली आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याची प्रसिद्धी सुद्धा दिसणार आहे. आपण आढावा बैठक घेतली, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांनी कामाचं सुद्धा विस्तृतपणे विवरण या ठिकाणी सादर केलेलं आहे. तर अशाच पद्धतीचं नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रहार संघटना गोपाल गावित त्या ठिकाणी काम करतायत. मला वाटतं हे चांगल्या पद्धतीचं वृत्तपत्र आम्ही वाचतो, हे चांगलं काम त्या ठिकाणी करत आहे. तसं नजीकच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलं. या ठिकाणी गुणवंताचा सत्कार आणि या शील्ड देऊन त्यांनी केला. खरोखर गुणवंताचा सत्कार हा झालाच पाहिजे आणि सन्मान बोलून गेले की सन्मान हा का आवश्यक असतो. सन्मान जर आपण केला तर त्यातून प्रेरणा मिळते आणि प्रेरणेतून नवीन काम होतं. जे नवीन काम उभं होतं तेच आपल्याला या ठिकाणी अपेक्षित असतं. सन्मान होणं गरजेचं. या ठिकाणी जर ती आढावा घेतला नसता, जिल्ह्याचं काम कसं चालू आहे मला माहिती नाही. ठीक आहे, आपण व्हॉट्सअपवर सोशल माध्यमातून आपण कनेक्ट राहतो, परंतु नेमकं ग्राउंड लेवलवर काय काम चाललं आहे आणि इथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, पदाधिकाऱ्यांच्या काय मनोगत आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेणं पण कधी कधी आवश्यक असतं. आणि हीच एक वेगळी ओळख प्रहार शिक्षक संघटनेची आहे की आम्ही कधीच व्हॉट्सअपवर आणि मेलवर नियुक्तीपत्र कधीच कोणाला दिलं, आजपर्यंत दिलं नाही. आजही ज्या व्यक्तीची निवड या ठिकाणी मी केली नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून, त्यांना प्रत्यक्ष इथे येऊन मी नियुक्तीपत्र दिलं, ना की त्यांना व्हॉट्सअपवर पाठवलं. आज महाराष्ट्रातली ही 22वा जिल्हा, 22 जिल्ह्यामध्ये रोखठोकपणे प्रहार शिक्षक संघटनेचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आता इथून जे उर्वरित जिल्हे आहेत ते सुद्धा ही घोडदौड आता थांबणारी नाही. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि एक वेगळी ओळख या नावाने पंचगुणच्या नावानं आहेच. पंचगुणचं काम हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. दिव्यांगांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वंचितांसाठी खूप मोठं काम या महाराष्ट्रभर पंचगुणीने उभं केलं आहे. आम्ही त्यांचाच वारसा घेऊन त्यांच्या विचारावर चालतो आहे. प्रहार शिक्षक संघटना त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करीत आहे. या ठिकाणी धुळे जिल्ह्याची मला वाटते आपण 20 महिन्याआधी स्थापना केली, 2 वर्ष झाले. नेतृत्व असं पाहिजे होतं की कुठेतरी प्रहारला शोभेल, दमदार नेतृत्व असेल, आक्रमकही पाहिजे आणि सौम्य पाहिजे. जिथं आक्रमक शैली घ्यायची असते तिथं आक्रमकता घ्यावी लागते, परंतु जर सौम्य पद्धतीने काम होत असेल तर तिथे आक्रमकता घेऊन फायदा नसतो. मला अनुभवायच होता. मी राज्यावर काम करत असताना, मंत्रालय स्तरावर निवेदन देत असताना, अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना, सचिव स्तरावर जेव्हा चर्चा करतो तेव्हा मला तरी माझा अनुभव असा आहे की माझ्या चर्चेतूनच मला मार्ग मिळाले, माझ्या निवेदनातूनच माझ्या समस्या सोडवल्या गेल्या. कारण आपली जर रास्त समस्या असेल, रास्त जर त्याची आपण सोडवणूक करत असो, त्याच्या संदर्भात काही पुरावे असतील आपल्याकडे, GR असतील आणि त्या GRनुसार अंमलबजावणी जर होत नसेल तर निश्चितच सचिव स्तरावरचे लोक, अधिकारी ते समजून घेतात आणि तिथेच ऑन दी स्पॉट त्याची सोडवणूक होते. अशा कितीतरी समस्या आहेत की ज्या मंत्रालय स्तरावर राज्याचे प्रश्न सोडवते. आंतरजिल्हा बदली हा तर उगमस्थान आहे प्रहार शिक्षक. आंतरजिल्हा बदलीचा हा विषय नसता तर प्रहार शिक्षक संघटना उभी झाली नसती महाराष्ट्रात.
प्रहार शिक्षक संघटना जर उभी झाली असेल तर ती एकाच प्रश्नातून उभी झाली, शिक्षकांची आंतरजिल्हा बदली, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली. हा इतका जटिल प्रश्न होता की एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली का होत नाही. ऑफलाईन धोरण होतं, फाईल सरकारला वेळ लागायचा, 1-1 वर्ष 2-2 वर्ष एका टेबलवर फाईल पडून राहायची. धूळ झटकालाही तुमच्या बाबूला वेळ मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आपला शिक्षक बांधव जेव्हा त्याच्या बदलीसाठी त्या टेबलवर असणाऱ्या संबंधित लेखिकांसोबत जेव्हा चर्चा करायचा तर तेव्हा वागणूक त्याला अतिशय वाईट मिळेल. मग अशा परिस्थितीमध्ये त्याचं मानसिक खच्चीकरण, त्याचं आर्थिक खच्चीकरण, त्याचं सर्व बाजूंनी खच्चीकरण व्हायचं. मानसिकदृष्ट्या तो अक्षरशः हैराण होऊन जायचा आणि एक स्टेप अशी यायची की तिथून त्याच्या सर्व प्रयत्न संपलेले असायचे. आता मला बदली नको आणि मला कुटुंबही जवळ नको, आता जे होईल ते परमेश्वराने सोडून. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो ओळखायचा तर तिथून सुरुवात करणारी जी संघटना होती आणि त्याला हात देणारी संघटना होती तर ती होती प्रहार शिक्षक. आपल्या प्रहार शिक्षक संघटनेसाठी या सदर कार्यक्रमासाठी झडणारे आपल्या धुळे तालुक्याची टीम असेल, विलास पाटील असतील, राकेश केदार असतील, अशोक पेढे सर असतील, राजेंद्र सूर्यवंशी सर असतील, योगेश चव्हाण असतील, अमोल सोनवणे असतील, तसेच सर्वांचं मी काही नाव देऊ शकत नाही, भूषण सूर्यवंशी सर असतील, महिला सरचिटणीस सावंत मॅडम असतील, सनेर मॅडम असतील, दीपाली पवार, छाया परदेशी मॅडम, तृप्ती राजूरकर मॅडम, तसेच ज्या महिला भगिनी उपस्थित आहेत अनिता राठोड मॅडम असतील, संगीता मराठे मॅडम असतील, ज्यांचा नव्याने प्रवेश झाला त्या मॅडम, सगळ्यांनी आपण आज आपल्या या संघटनेच्या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. एक जास्त सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस संघटनेची सुरुवात केली त्यानंतर साक्री तालुक्याने अतिशय मोठा आणि एक स्तुत्य उपक्रम राबवला होता. साक्री तालुक्याचे जे अध्यक्ष पावा बच्चव सर त्यांनी त्यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त 35 ते 40 डायस वाटप केले होते आणि साधारण एक डायस त्यांचा जो 5 ते 6 हजार रुपयाचा होता. जवळपास त्यांनी त्या कार्यक्रमात 2.5 ते 3 लाख रुपये खर्च केले होते. एक सामाजिक बांधिलकी आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळी केलेला होता तो कार्यक्रम. त्यानंतर शिरपूर तालुका कार्यकारिणीने आदरणीय बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त गरीब वस्तीमध्ये त्यांना गणवेश वाटप केले होते आणि जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका कार्यकारिणी धुळे आम्ही आदरणीय बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला होता. तर अशा सामाजिक बांधिलकी जोपासणारे कार्यक्रम देखील आपण आपली संघटना करणार आहे. भविष्यात आपल्या सर्वांच्या साथीने सहयोगाने भविष्यात देखील आपण चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवूया. आपण राज्य कार्यकारिणीने वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल, तसेच आंतरजिल्हा आणि जिल्हाअंतर्गत बदल्यासंदर्भात भरपूर असे विषय जे असतात ज्या मनामध्ये शंका असतात त्या शंकांचं आपण निरसन केलं त्याबद्दल संघटनेच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.